नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या चॅनलवर मॅथ रिझनिंग सिरीज 2025 सुरू करीत आहोत. या चॅनलवर ही जी मॅथ रिझनिंग सिरीज आहे ही अशीच कंटिन्यू एक दिवस आड सुरू राहणार आहे. तत्पूर्वी आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे प्रश्न डिटेल स्पष्टीकरणासह घेत आहोत आणि बेसिक ते ॲडव्हान्समध्ये आपण शिकणार आहोत. हे जे प्रश्न आहे ते वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्हाला या सिरीजचा नक्की फायदा होईल. चला तर सुरू करूयात प्रश्न. तर आपला प्रश्न क्रमांक 1 आहे, दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे, ज्यांचा मसावी 7 आहे, तर त्या संख्यांचा लसावी काढ. तर आपल्याला या प्रश्नामध्ये दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, मसावी दिलेला आहे आणि काढायचा आहे लसावी. तर याचं सूत्र काय होणार? लसावी गुणेला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. आपल्याला लसावी काढायचा आहे, म्हणजेच x मसावी दिलेला आहे 7 आणि दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 1960. x बरोबर काय होणार? 1960 भागेला 7. x बरोबर 7 दुने 14 राहिले 5, 7 8 56, 0 0. x बरोबर 280 ही आपली लसावी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 आहे, 560 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल? इथे आपल्याला 560 मीटर लांबीची एक आगगाडी दिलेली आहे आणि त्या आगगाडीचा वेग 72 किमी प्रति तास हा दिलेला आहे. लांबी किती दिलेली आहे? 560 मीटर आणि वेग दिलेला आहे आगगाडीचा 72 किमी प्रति तास. या 72 किमी प्रति तासला आपल्याला मीटर प्रति सेकंडमध्ये रूपांतर करायचं आहे. तर काय होणार? 72 गुणेला 5 भागेला 18 मीटर प्रति सेकंद. बघा 18नी 72ला 4 वेळा भाग जातो, म्हणजेच काय राहणार? 4 गुणेला 5 बरोबर 20 मीटर प्रति सेकंद. हा आपल्या आगगाडीचा आलेला वेग आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे वेळ. तर वेळ काढण्यासाठी एक सूत्र आहे, अंतर बरोबर वेळ गुणेला वेग. याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतोय D=TV. अंतर दिलेलं आहे 560 मीटर, वेळ काढायचा आहे म्हणजेच याला x मानू आणि वेग आपण आत्ताच काढलेला आहे 20. तर हे काय होणार? x बरोबर 560 भागेला 20. 0 0. 2चा 56ला किती वेळा भाग जातो? 28. आणि हेच आपलं उत्तर राहणार आहे 28 सेकंद. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 आहे, राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी 1:5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल, तर राकेशचे आजचे वय किती? आपल्याला 5 वर्षापूर्वी राकेश आणि संजय यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 1:5. तर बघा राकेश आणि संजय यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी यांच्या वयाचं गुणोत्तर काय? 1:5. याला आपण x मानू शकतो, याला पण आपण x मानू शकतो. मग त्यानंतर राकेश व संजय यांचे आजचे वय काय होणार? आजचे वय, राकेशचे वय होणार 1x + 5 ला आणि संजयचे वय होणार 5x + 5. त्यानंतर प्रश्नामध्ये दिलेलं आहे 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल. 5 वर्षानंतर
याच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे, पण यांचे वय काय होणार आहे? 5 वर्षानंतर 1x प्लस 5 ला 5x प्लस 5 याला जर सोडवलं तर काय होणार? 1x प्लस 10 ला 5x प्लस 10. हे राकेश व संजय यांचे वय होणार आहे 5 वर्षानंतर. आणि 5 वर्षानंतर आपल्याला याचा गुणोत्तर दिलेला 1/3. मग यांचं गुणोत्तर काय होणार बघा. राकेश 1x प्लस 10 भागेला संजयचं काय होणार वय? 5x प्लस 10 आणि याचा आपल्याला गुणोत्तर दिलेला 1/3. याचा तिरपा गुणाकार करा. 3 गुणेला याला फक्त आपण x मानू. x प्लस 10 बरोबर 5x प्लस 10. तर अशा प्रकारे याला पुन्हा सॉल्व करूया. बघा काय होणार. 3x प्लस 3 गुणिले 10 30 बरोबर 5x प्लस 10. 3x आणि 5x याला जर आपण सॉल्व केलं, सोडवलं तर 5x मधून 3x वजा होणार आणि 30 मधून 10 वजा होणार. 5x मायनस 3x किती होणार? 2x बरोबर 20. x बरोबर 20 भागेला 2 आणि x बरोबर 10. x बरोबर किती होणार? 10. आणि आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? राकेशचे आजचे वय. तर राकेशचे आजचे वय बघा काय? 1x प्लस 5. आपण याला फक्त x प्लस 5 लिहू शकतो. तर राकेशचे आजचे वय x प्लस 5 हे आहे. तर x ची किंमत किती आहे? 10 प्लस 5 बरोबर 15. तर राकेशचे आजचे वय होणार 15 वर्ष आणि पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. जर या प्रश्नामध्ये आपल्याला संजयचे आजचे वय विचारले असते तर काय केलं असतं? तर संजयचे आजचे वय काय? 5x प्लस 5. तर याच्यामध्ये x ची किंमत 10 ठेवली असती तर आपल्याला संजयचं आजचं वय मिळालं असतं. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 म्हणतोय, एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण हस्तांदोलने किती होतील? बघा या प्रश्नामध्ये आपल्याला माणसे दिलेले आहेत. 10. याला आपण n मानू शकतो. n बरोबर 10 आणि आपल्याला काढायचं आहे हस्तांदोलने. तर याच्यासाठी एक सूत्र आहे. t बरोबर n गुणेला n वजा 1 भागेला 2. याच्यामध्ये n ची किंमत ठेवा. 10 गुणेला 10 वजा 1 भागेला 2 बरोबर 10 गुणेला 10 वजा 1 किती होते? 9 भागेला 2. 2 पंचे 10 आणि 5 गुणेला 9 बरोबर 45. हेच आपलं आन्सर असणार आहे. तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 म्हणतो, एका व्यक्तीने त्याचे 2000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले, तर त्याचा पहिला हप्ता किती रुपयांचा होता? आपल्याला एका व्यक्तीचे कर्ज दिलेले आहे 2000 आणि ते कर्ज त्याने 4 हप्त्यामध्ये परत केले. प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्यापेक्षा त्याने 50 रुपये जास्त दिले. बघा याच्यामध्ये आपण आपल्याला काय विचारलेलं आहे? पहिला हप्ता विचारलेला आहे. समजा पहिला हप्ता x आहे, तर दुसरा हप्ता काय राहणार? दुसरा हप्ता x प्लस 50, कारण त्याने प्रत्येक हप्त्यात 50 रुपये जास्त दिले होते. मग तिसरा हप्ता काय राहणार? तिसरा हप्ता x प्लस 50 प्लस 50 आणि हेच होणार x प्लस 100.
एक्स प्लस 100. अशा प्रकारे चौथा हप्ता काय होणार? चौथा हप्ता एक्स प्लस 50 प्लस 50 प्लस 50 बरोबर एक्स प्लस 150. अशा प्रकारे आपला चौथा हप्ता एक्स प्लस 150 होणार, कारण त्याने 4 हप्त्यात ते कर्ज परत केले होते. तर त्याचं टोटल कर्ज किती रुपयाचं होतं? 2000 रुपयाचं. म्हणजे बघा इथे काय होणार? पहिला हप्ता प्लस दुसरा हप्ता एक्स प्लस 50, तिसरा हप्ता एक्स प्लस 100 आणि चौथा हप्ता एक्स प्लस 150 बरोबर 2000 रुपये. बघा 1x 2x 3x 4x 4x प्लस 50 आणि 100 150 150 अधिक 150 300 बरोबर 2000. तर 4x हे 300 2000 मधून काय होणार? वजा होणार, म्हणजे 2000 मायनस 300. तर 4x बरोबर 1700 आणि x बरोबर 1700 भागेला 4. x बरोबर बघा काय होणार? 4 चौ 16 राहिला 1, 4 दुने 8 राहिले 2, 4 पंचे 20. तर x बरोबर किती आलं? 425. तर x आपण काय मानलं होतं? पहिला हप्ता, आणि पहिला हप्त्याचंच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं होतं. तर x बरोबर 425 हेच आपलं पर्यायी उत्तर बी असणार आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला या लेक्चरची फ्री PDF आणि आमचं जे फ्री करंट अफेअर मटेरियल आहे ते तुम्हाला स्मार्ट अभ्यास या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याकरिता तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद. त्याच्यानंतर वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 आहे, एका चौरसाची बाजू 8.8 सेंटीमीटर लांबीची आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? बघा आपल्याला चौरसाची बाजू दिलेली आहे 8.8 सेंटीमीटर आणि विचारलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ. तर याचं सूत्र होणार चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, आणि आपल्याला दिलेली आहे बाजू 8.8 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर बघा याला काय लिहू शकतो? 8.8 गुणिला 8.8. तर याचं उत्तर होणार आहे 77.44 चौरस सेंटीमीटर. आणि हे सगळे जे ऑप्शन आहे ते चौरस सेंटीमीटरमध्येच असणार आहे. तर पर्याय क्रमांक सी हा प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 आहे, जर दुकानदाराने एक शर्ट 2600 रुपयाला विकल्यानंतर त्याला 30% नफा होतो, तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? बघा दुकानदाराने एक शर्ट किती रुपयाला विकलं? 2600, आणि ते शर्ट विकल्यानंतर त्याला 30% नफा झाला. तर 30% नफा, बघा मित्रांनो 1% काय होतो? 1% बरोबर 1/100 होतो. मग आपल्याला 30% नफा मिळालेला आहे, म्हणजे 100 वर किती? 130. 100 वर किती? 130. आणि आपल्याला प्रश्नामध्ये 130 चीच किंमत दिलेली आहे 2600. म्हणजे आपण असं मानू शकतो 130 बरोबर 2600. तर बघा शून्याशी शून्य कटतो, 13 दुने 26 आणि हा 0, म्हणजे एका शर्टची किंमत किती आली आहे? 20 रुपये. मग आपल्याला 100 शर्टची किंमत काढायची आहे, तर हे 100 काय होणार? 20ला गुणेला होणार. म्हणून 100 शर्टची किंमत किती होणार? 20 गुणेला 100 म्हणजेच 2000 रुपये. 2000 रुपये. आणि आपल्याला शर्टची खरेदी किंमतच विचारलेली होती. तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. मित्रांनो ही झाली मेथड नंबर 1, म्हणजे पद्धत नंबर 1. याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण सोडवू शकतो. तर दुसरी पद्धत काय आहे बघा, नवीन किंमत
बरोबर खरेदी किंमत गुणेला 100 भागेला 100. नवीन किंमत दिलेली आहे किती 2600. खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे आणि 100वर किती पर्सेंट नफा झाला आहे 30%, म्हणजे 130. बघा शून्याशी शून्य गेला तर इथे जर एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे तर 2600 हे 10 आहे तर ह्या 2600ला काय होणार गुणेला जाणार आणि 13 हे भागेला जाणार. बघा 13 दुने 26 आणि 200 गुणेला 100 म्हणजेच 2000 रुपये ही आपली खरेदी किंमत असणार आहे. दोन्ही मेथडनी आपलं उत्तर सारखंच येत आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 काय आहे, एका शेतात काही गायी व गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे, तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती. आपल्याला एका शेतात गायी व गुराखी दिलेली आहे आणि गायी व गुराखी यांच्या पायाची संख्या दिलेली आहे 98. तर समजा गायीला आपण x मानू आणि गुराख्याला आपण y मानू. या प्रश्नामध्ये गुराखी आणि गाय याची पायाची संख्या दिलेली आहे. तर गायीला किती पाय असतात 4 पाय आणि आपण गाय काय मानली x. गुराख्याला किती पाय असतात 2 पाय आणि गुराखी किती मानला आहे y, म्हणजे हे काय होणार 2y. म्हणजे यांच्या पायाची एकूण संख्या बघा 98 दिलेली आहे. मग काय होणार बघा 4x प्लस 2y बरोबर 98. हे झालं समीकरण नंबर 1. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे डोक्यांची संख्या. गायीला किती डोकं असतं 1, म्हणजे आपण याला x लिहू आणि गुराख्याला किती डोकं असते 1, याला y लिहू आणि डोक्याची संख्या आपल्याला किती दिलेली आहे 26. हे झालं समीकरण नंबर 2. तर बघा समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये कुठली y टर्म किंवा x टर्म आपल्याला सारखी करायची आहे. तर आपण यामध्ये y टर्म सारखी करू. तर y टर्म सारखी करण्यासाठी आपल्याला समीकरण 2 ला 2 ने गुणावं लागेल. म्हणजेच समीकरण 2 ला 2 ने गुणून मग समीकरण 2 काय होणार 2x प्लस 2y बरोबर 26 गुणिला 2 52. हे झालं समीकरण नंबर 3. तर बघा आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची वजाबाकी करा लागणार आहे, कारण इथे 2y आणि 2y सारखे झालेले आहे. बघा मग काय होणार समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करून बघा समीकरण 1 काय आहे 4x प्लस 2y बरोबर 98 वजाबाकी केली आहे आपण. तर समीकरण 3 काय 2x प्लस 2y बरोबर 52. याची वजाबाकी करताना थोडं लक्षात असू द्या, हे जे चिन्ह आहे हे रूपांतरित होतं मायनसमध्ये, इथे जे प्लसचं चिन्ह आहे हे रूपांतरित होतं मायनसमध्ये. मग बघा 2y कटलाय म्हणजे 0 राहणार. 4x मधून 2y गेले तर इथे 2x राहणार बरोबर 98 मधून 52 गेले तर राहणार 8शी 2 गेले तर 6 आणि इथे 4. म्हणजेच बघा 2x बरोबर 46, x बरोबर 46 भागेला 2, x बरोबर 23, x बरोबर 23. आणि आपल्याला x चीच किंमत पाहिजे होती आणि आपण x काय मानलाय गाय, म्हणजे गाय किती आले 23. गाय किती आलेले 23. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे गुराखी. गुराख्याला काय मानलं y. बघा आपण गुराखी काढण्यासाठी हे जे समीकरण आहे ह्या 3 समीकरणामधून कुठल्या पण एका समीकरणामध्ये x ची किंमत ठेवूया. बघा आपण ठेवूया समीकरण 2 मध्ये. समीकरण 2 काय आहे आपलं x प्लस y बरोबर 26. तर आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 23 प्लस y ची काढायची आहे आणि 26.
वाय बरोबर काय होणार 26 मायनस 23 वाय बरोबर 3 आणि वाय काय मानला आहे आपण गुराखी तर गुराख्याची संख्या किती होणार 3 तर हे आपलं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे सॉरी डी हे उत्तर असणार आहे चला तर वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे महेश रमेश आणि गणेश या तिघांमध्ये 1,25,000 रुपये एवढी रक्कम अनुक्रमे 2,03,000 3,05,000 ह्या प्रमाणात वाटली तर रमेश आणि महेश यांना मिळालेल्या रकमेमध्ये किती रुपयांचा फरक आहे बघा इथे तिघे जण आहे आणि तिघा मिळून एक रक्कम वाटलेली आहे 1,25,000 आणि ते 2,03,000 3,05,000 अशा अनुक्रमात वाटलेली आहे समजा महेशची रक्कम आहे 2x रमेशची रक्कम आहे 3x त्यानंतर गणेशची रक्कम आहे 5x आणि या तिघा मिळून किती रक्कम अनुक्रमे वाटलेली आहे 1,25,000 तर यांची बेरीज करूया 2x प्लस 3x प्लस 5x बरोबर 1,25,000 2x 3x किती होतं 5x अधिक 5x 10x बरोबर 1,25,000 x बरोबर काय होणार 1,25,000 भागेला 10 1,25,000 भागेला 10 शून्याशी शून्य गेला म्हणजे x बरोबर किती येणार 12,500 रुपये x बरोबर किती येणार 12,500 रुपये आता आपल्याला प्रश्नामध्ये रमेश आणि महेश यांना मिळालेल्या रकमेमध्ये किती रुपयांचा फरक होता हे काढायचं आहे तत्पूर्वी महेशची रक्कम किती आली बघा 2x 2 गुणिला x ची किंमत किती आली आहे 12,500 12,500 तर काय होणार महेशची रक्कम बघा 25,500 रुपये ही झाली महेशची रक्कम त्यानंतर रमेशची रक्कम काय होणार रमेशची रक्कम आपल्याला किती दिली होती 3x तर बघा 3 गुणिला 12,500 बरोबर किती येणार रमेश येणार 37,500 ही झाली रमेशची रक्कम त्यानंतर काय गणेशची रक्कम बघा किती येणार 5x तर 5 गुणिला 12,500 त्यानंतर याला गणेशला किती रक्कम मिळाली आहे बघा 62,500 रुपये आणि आपल्याला रमेश आणि महेश यांना मिळालेल्या रकमेचा फरक काढायचा आहे तर बघा रमेशची रक्कम किती आहे 37,500 आणि महेशची 25,500 फक्त हे 25,000 आहे तर बघा याला आपण सोडूया म्हणजे 37,500 मायनस 25,000 काय होणार 005 आणि 7मधून 5 गेले राहिले 2 3मधून 1 गेला 2 म्हणजे 12,500 पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे अशा प्रकारे वळूया आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 10 तर प्रश्न क्रमांक 10 आहे 30 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांचा जोड्या किती तर आपल्याला मूळ संख्यांच्या जोड्या विचारल्या तत्पूर्वी मूळ संख्यांची व्याख्या बघूया मूळ संख्यांची व्याख्या काय आहे मूळ संख्यांची व्याख्या ज्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात
त्या संख्येला काय म्हणतात, मूळ संख्या. मित्रांनो, तुमच्या माहितीकरता मी एक तुम्हाला माहिती देत आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? त्या एकूण मूळ संख्या आहेत 25. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय काढायचं आहे, 30 ते 60 दरम्यानच्या मूळ संख्या. बघा, 30 ते 60 दरम्यानच्या मूळ संख्या काय होणार? पहिली होणार 31, दुसरी होणार 36, तिसरी होणार 41, चौथी होणार 43, त्याच्यानंतर होणार 47 आणि त्याच्यानंतर होणार 49. का बरं? बघा, 31ला फक्त 1 आणि 31नेच भाग जातोय म्हणून ही 31 मूळ संख्या आहे. 36ला सुद्धा 1 आणि 36नेच भाग जातो म्हणून ही मूळ संख्या आहे. 41ला 1 आणि 41नेच भाग जातो म्हणून ही मूळ संख्या आहे. आणि बाकीच्या पण हे जे काढलेलं आहे त्या आपल्या मूळ संख्या आहे. आणि प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आपल्याला? 6चा फरक. तर 6चा फरक बघा, 31 आणि 36 हा एक पेअर झाली, म्हणजे जोडी झाली. त्याच्यानंतर 41 आणि 47 ही दुसरी जोडी झाली. त्याच्यानंतर 37 आणि 43 ही तिसरी जोडी झाली. पुन्हा बघा, 47 आणि 49 ही चौथी जोडी झाली. पुन्हा कुठलं राहिलं? 41 आणि 47 ही पाचवी जोडी झाली. म्हणजे आपल्याला एकूण जोड्याच विचारल्या होत्या. तर एकूण जोड्या किती? 1, 2, 3, 4, 5. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण या सिरीजमध्ये 10 प्रश्न सोडवलेले आहेत. आपल्याला ही क्वेश्चन सिरीज आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. आमचं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास. आणि आम्हाला इन्स्टावर फॉलो करण्यासाठी स्मार्ट अभ्यास या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि आमच्या ग्रुपला जोडण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर हा आहे. तर बाकीचे जे काही अपडेट आहे ते तुम्ही आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये.